चार बार रात्र मोदी मोदी लागू दे देवगानाचं परिणाम रे आणि महाराजांच्या मंदिरामध्ये मध्ये रंजना कन्या झोपाडून दिली दिले वैदगार लाईना लावला रे लयार वैदगार लाईना लावला पान उतार करणार लावला पान उतरत नाही वैदगार सगळा चकून गेला रे गेला रे बाबू सगळा वैदगार थकून गेला साधा सुद्धा सरपायाची आकरणी नाही नाही रे गाव नगरीचा लोक बोलायला लागला सगळा वैदगार चौकून गेला असं काय करतो या प्रियताला तुम्ही मार्ग लावा रे लावार आणि येवती राजा होता गावामध्ये गेला आणि नागो सुताराकडे गेला आणि राजा होता हे बोले काय बोलायला लागा भाऊ बोलायला लागा काय बोलायला लागा भाऊ बोलायला लागा नागो सुतार होता संधानाच्या फळ्यात फिरणार लावल्या सोंदक बनवणार लावले सोंदक बनवणार लावा भाऊ बनवणार लावारी सोंदक बनवणार लावा भाऊ बनवणार लावारी धीर देऊ सोंदक तयार केला सोंदक घेऊन यावाला लागला घरीला याला होरीचा साजावर साजावर लावा भाऊ यावर लावारी साजावर लावा भाऊ यावर लावारी सते येवगा मंदी भाऊ येवगा मंदिरी रंजना कन्याचा लता कपडावरून घेतला राजा होता मारुतीच्या मंदिराला गेला राजा ढळक्या रे राजा ढळक्या रे भाऊ ढळक्या रे राजा ढळक्या रे भाऊ ढळक्या रे सते येवगा मंदी भाऊ येवगा मंदिरी आणि मारुतीच्या मंदिराला गेला रंजना कन्या होती ये म्हणा राजा आंघोळ घाले राजा आंघोळ घाल भाऊ आंघोळ घालरी सते येवगा मंदी देऊ येवगा मंदिरी
यांगोळे स्नान केली कमरे पिता मोर लावला अंग्यामध्ये कांचळी दाबली आणि चौकडा मारला चिंतीन कसलेल्या भरल्या डोईवर बांधून सोडे बानू सोडना लावा बाबू सोडना लावारी बानू सोडना लावा बाबू सोडना लावारी अजय वगायती बाबू यवगायती जसा पुण्या दादाला प्रसंग झाला असं रंजनाला प्रसंग झाला रंजना कन्याला होता दुर खुलाला लागे दुर खुलाला लागी बाई खुलाला लागी सत्य वगा माझी बाई यवगा मदिरी सूर्य म्हणे अंगोला का चंद्र संग मावळू नको सत्तेच खुलून गेली राजा डळ डळ रे राजा डळ क्यारड बाबू डळ क्यारड सत्य वगा मदी देऊ यवगा मदी राजा डळ डळ रड बोला की पोरीपेक्षा मला घेऊन जाता भगवान तर बरा होता माझ्या पोरीच्या हौसापुरी राहून गेले हौस राहून गेली बाई राहून गेली सत्य वगा मली बाई यवगा मली माझ्या पोरीची हौसा पूर्ण राहून गेली कोण मला पाणी पाहिजे कोण मला भाकर देईल कोण मला पाणी भैया नेल राजा बोले राजा बोला लगा बाई बोला लगारी अजय उगायती बाई उगायती रंजनाला होता त्या सोंदकामध्ये ठेवणा लावला सोंदकामध्ये ठेवला हात पायला पांगूर लावला ये बाई झाकण लावणा झाकण लावणा लावा बाई लावणा लावारी काय ये उगायती बाई उगायती झाकण लावला सोंदकाला भाई विलन बरं बाळा मामाच्या बरणी काय नेत्राला काय नेत्राला बाई नेत्राला काय ये उगायती बाई उगायती मामाच्या पोरच्या नेत्रा भांडली सोंदक उचलना लावला आणि रंजना कन्याला होता ये बाई चाल मायर घेर चाल मायर घर बाई मायर घरारी काय ये उगायती बाई उगायती सोंदक घेऊन मार्गाला लागला राजा ढळ ढळ खळ खळ रड विलन बर्मा मांगला पद पळ चाल रंजनाला मार्ग गड्याला वनालावर लाव मनी बाई वधू मार्ग गड्याला वनालावर लाव मनी बाई वधू सती काय ये वग मनी व मनी मनी बाई वधू
सोंदका घेऊन इसावाच्या ठिकाणीला गेला इसा यावेळेला इसावा दिला रंग हे नाला मारे गाला वन लावा लावा मानी बाई वधू मार गाला वन लावा लावा मानी बाई वधू गायबाई ये उगायती वयती मानी बाई वधू जय जय करता तापी नदीला गेला तापी नदीच्या काठला कायम बाला उभाना झाला रे झाला मना भाऊरतू काय गाला उभाना झाला रे झाला मना देवरतू सती काय ये वगा मंदिर मंदी मना देवरतू सोंदका तापीच्या काठाला उतारला आणि सोंदक पाणी मध्ये सोडला राजा हात जोड हे तापीची माता माझ्या पोरीला तुम्ही बाई बाळ करावं करा म्हणे बाई वधू पोरी याला माळ करावं करा म्हणे बाई वधू आता काय ये उगायती वयती मानी बाई वधू सोंदका तापीला सोडला राजा काय बोलतो माझ्या मागे कोण आहे घर येऊन तरी काय करणार पोरी बरोबर या तापीला माझी काय निघून जाऊ मानी बाई वधू माझी काय निघून जाऊ मानी बाई वधू बाई मानी बोलायला लागी मानी बाई वधू गावाच्या लोकांनी राजाला धरून घेतला अरे राजा सत्य बर्माच्या लेखातर प्रमाणे गोष्ट घडतो भगवानचा लेना घडणार मोडणार तो आहे पण एवढा धीर सोडची तर कशा होईल एवढा धीर सोडू नको आता तुम्ही घरीला असाला राजाला घेऊन घरी काय सालन याला रे याला मना भाऊरतू घरी काय घेऊन याला रे याला मना देवरतू अच्छा काय ये उगायती यती मना देवरतू राजाला घरी घेऊन आला राजाला मनाची समजूत केली राजा पोरीता गेली त्याला आता विलाज नाही पण तुझा जगण्याचा विचार कर चिंता करू नको चिंता सोडू न देवा आता मन मोकळा करी तुम्ही रावा रंगना माल मन राजा तुम्ही राजा रंगना माल मन राजा राजा मन विचार कर मन देवरतू विलन बर्माला पत्ता पिला गेला आणि तापीच्या काठावर उभा राहिला विलन बाळा मला ब्रह्माला काही बोल भाऊ आता तो तिकडली थडीला जा आणि मी इकडली थडीला राहतो रात्र दिवस चालना आहे या सोंदकवर कधी नजर ठेव कुठं बसाना नाही कुठे हातबोट लावाना नाही जशा सोंदक चालेल अशा रात्र दिवस आपल्याला चालना आहे अशा बाळ बोले बोला लागा बाहुली बाळ बोला लागा बाहुली अच्छा येऊ गायती बाहुली विलन बाळ होता इकडला थडीला राहिला ब्रह्मा बाळ तिकडला थडीला गेला दोन्ही भाऊ तापी थडीला हे चाले चाला लागा बाहुली बाळ चाला
ग बाहुली काय येऊ गायती बाहुली अवधीर नदीर देऊनी आणि आता सूर्यनारायण धरतीच्या मेंढी लागली रात्र पडून जाते दोन्ही भाऊ दोन्ही बाजू थडीला चालत बरं बाळा काय भूक लाग बाहुली काय र भूक ना लागी बाहुली बाळा विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी भूका लागायला लागली पिस लागायला लागली भाऊचा हुकूम आहे कुठे बसना नाही कुठे हात बोट लावाना नाही रात्र दिवस चालना आहे काय करू झोप पकी लागे झोप ना लागी बाहुली माल झोप ना लागी बाहुली बाळ विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी वर्मा बाळाने विचार केला काळुका रात्र आहे भाऊ चांगले तडीला आहे चांगले तडीला जरा का राम करील आखू तडी जाईल धरतीला बसून गेले बसून गेला बाहुली बाळ बसून गेला बाहुली बाळ विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी वर्मा बाळा धरतीला झोपला धरतीला चिटकून गेला वर्मा बाळा काय अटकून गेले अटकून गेला बाहुली बाळ अटकून गेला बाहुली बारा विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी वर्मा बाळ धरतीला अटकून गेला वर्मा बाळाचे बिलान बाळाचे अंतर पडून गेले बिलान बाळाला सुना लागायला लागला वर्मा कुठेतरी चुकला वर्मा दिसत नाही काय भाऊ अटकून गेले अटकून गेला बाहुली बाळ अटकून गेला बाहुली बाळ विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी विलान बाळाने हात जोडला महादेव पार्वतीला नमस्कार केला पुढे हात केला ब्रह्म बाळ बाळ उभा केले उभा केला बाहुली बाळ उभा केला बाहुली बाळ विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी वर्मा बाळ उभा केला वर्मा बाळ वाताडून गेला विलन बाळ सांग वर्मा तुला काय सांगेल कट बसताना नाही कोणत्या वस्तूला हात लावाना नाही तर पुढे भाऊ संकट येते संकट येती बाहुली भाऊ संकट येती बाहुली बारा विचार कर बाहुली अवधीर नदीर देऊनी भाऊ आता कुठे हात बोट लावणार कुठे बसणार नाही दोन्ही भाऊ चालायला लागला वर्मा बाळाला झाका येते भूक लागली काय करू मला चालत नाही चालत नाही बाहुली माले चालत नाही बाहुली
बाळविचार कर बहुनी अवधीर नाधीर देऊनी बर्मा बाळ होत मला चालत नाही पुढे डांगरवाडी आली डांगरवाडीवरती नजर गेली एक डांगर तोडली आणि मग सडी तरी खाता जाईल ब्रह्माच्या मनात आला डांगरला हात लावला सगळे डांगरवाडी ना येल नाही गोळा झाले गोळा ना झाला बाहुली काय गोळा ना झाला बाहुली बाळ विचार कर बाहुली अवधीर नाधीर देऊनी सगळा याल ब्रह्मावरती मन जमा झाला उडवा रसावून गेला ब्रह्मा बाळा अटकून गेला विलन ब्रह्माची अंतर पडली आणि विलन बाळा समजून घेतला कुठेतरी बाळ चुकला हात जोडला विनंती केली सगळा येलता बाजूला केले बाजूला केला बाहुली अचायऊ गायती बाहुली अवधीर नाधीर देऊनी सगळा या जटला तटा निघून गेला बर्मा बाळाला मोकळा केला बर्मा बाळ वाताडून गेला विलेन बाळ सांगा की एवढा तुला सांगा की कुठे हात बोट लावशी नको पुढे बंगाल देशना सीमा लागून राहिली बंगाल देशला मोठला वाईट गारत भाऊ संकट येतील मना भाऊ संकट येतील पुढे संकट येतील मना भाऊ तू मलारी माझ्या कानार देऊ देवा तू दिराना दिराजी पुढे मोठला वैद्यगार हा संकट येतील आता चुकशील नको बर्मा सांगा भाऊ आता कुठे हातबोट लावणार नाही कुठे चुकणार नाही बाळसा लागार मना बाळसा लागार देऊ सतीये वडा मंदिर मना देऊ तू दिराना दिराजी आणि कोंबड्याने बांधिला सोंदक होता बंगाल देशाच्या सीमावर गेला कळंजाडूला सोंदक निघून गेला रमना भाऊ सोंदक निघून गेला सतिये वडा मंदिर मना भाऊ अवधीर नाधीरजी कळंजाडूला गेला सोंदक बसून गेला सूर्य देवनी काय उडाला मना काय उडाला झाला भाऊ काय ये वगा मंदिर मना देऊ सतिये वगा मंदिर मना देऊ सूर्य नारायण उतर झाला चौरंग उजाळा पडला विलहन बाळ काही लागार मना काय लागार सतये वगा मंदिर मन बाबू अवधीर नाधीरजी बर्मा बाळाला वारून घेतला एक ठिकाणीला मेळा झाला करंडीच्या जाळामध्ये दोन्ही भाऊ काहीला पुन्हा गेला मना भाऊ काहीला पुन्हा गेला भाऊ सतिये वगा मंदिर मना भाऊ अवधीर नाधीरजी
करंडीच्या जाळामध्ये लपून गेला आणि बंगाल देशामध्ये मध्ये आय बंगाली राजा रमाना देऊ आय बंगाली राजा देऊ सतिये वागा मंदिर मना देऊ अवधीर नादिरजी आणि बंगाल देशामध्ये रेवल्या आणि देवली भोई दोघे भाऊ मासा माराना गेला नांद नायर मना देऊ गेला नांद नायर सतिये वगा मंदिर मना देऊ अवधीर नादिरजी मासा माराचा नाद आहे दोघा भाऊनी जाळा घेतला हातामध्ये किरडा घेतला मासा माराला बाळत यार झाला रमाना बाबू बाळत यार झाला रमाना बाबू सतिये वागा मंदिर मना देऊ दोघे जेव्हा होता मार्गाला लागला जग करता कळंगे दुवा याचा ये बाळा काय मार्ग दर माना बाळा रतू ये सत येऊगा भारी बारी मना देवारत आणि दोन्ही भाऊ कळंगेटूला याला कळंगेटूवा मोदी जाळा उतारून ठेवला जाळा मोकळा केला जाळा सोडणार लावा मना बाळारत सती येऊगा बारी मना देवारत जाळा कळंगेटूला सोडला लेवले भाऊच्या जाळा मध्ये सोंदा गुंतावून गेला जाळा वडना लावा मना देवारत सत येऊगा बारी मना देवारत जाळा वडना लावला जाळा वडात नाही लेवले भाऊ सांग भाऊ सुना जाळा मेरला काढी ठेव मानी जाळा मध्ये मोठा मासू पडणार एकच जाळा ओढू दोन्ही भाऊ वाटी जाळा ठेव जाळा मेरला काढी ठेवला एकच जाळा भाऊ वडना लावा मना राजारत अशा येऊगा यती मना देवारत जाळा वाडना लावला सोंदाकवाडी काढला ये भाऊ पेटी आहे या पेटी मध्ये काही सोना चांदी आये मना भाऊरत अशा येऊगा यती मना भाऊरत अवधीर मना देवारत दोघा भाऊने जाळा गुटाळून घेतला आणि पेटी उचलणार लावली दिल्याने बरं बाळ गेला मना बाळारत सती येऊगा बारी मना देवारत दोघे भाऊ जवळ गेला आणि भोईला बोलायला लागला या सोंदाच आमचा आहे रेवले भोई देवले भोई बोलतो सोंदाच तुमचा आहे तर तुम्ही का काढला नाही या पेटी आम्ही काढी आम्ही देणार नाही आणि जर पेटी लेशाल तर बंगाल देशला चाला राजा न्याय करील तर तुम्हाला पेटी मिळेल नाही तर मिळेल हार नाही चला बंगाल
देस रे देस मना बाळारत अचयवगा यतीर यती मना बाळारत आणि देवली भाई पेटी उचलून घेतली पुढे मार्गाला चाल दोन्ही भाऊ मांग चाल दिलन बाळ सांग भाऊ बंगाल देश लागणार भोळापणाने राहू नको मोठला वैद गारत शवाद राहावा अंतर पाडी लेवार लेवा मना भाऊरत सत्ययोगा बारी बरी मना देवारत अंतर पाडी चालायला लागला पेटी घेऊन बंगाल देशला गेला बंगाली राजाच्या घरी आणि त्या भोई पेटी घेऊन गेला पेटी उतारून ठेवली ए राजा या पेटीमध्ये काहीतरी सोना चांदी आहे जे तुझ्यापासून घेऊन आला पेटीला कुलूप होता ये भाळा तोड ना लावा भाऊ तोड ना लवारी ये तोड ना लावा भाऊ तोड ना लवारी धीर ना धीर देवा धीर ना धीर गुलाब तोडना लावला दिलन बरं धर्मशाळाला ना गेला भाऊ निघो ना गेला री निघो ना गेला भाऊ निघो ना गेला री येव गायती भाऊ येव गायती धर्मशाळावर जाऊन बसला पेटीचा झाकण खोलला सुंदर कन्या सोंदकला आहे बाई सोंदकला आहे री ये सोंदकला आहे बाई सोंदकला आहे री येव गायती बाई येव गायती री पेटीमध्ये सोंदक होता त्या झाकण खोलला सुंदर नारी निघली राजाने परीक्षा केली या पुरीला सर्पयाचा डौस आहे बाई डौस आहे री ये डौस आहे बाई डौस आहे री राजा ना बोल भाऊ राजा ना बोला री राजाचा हुकूम झाला या पाणला गेला आहे या त्रिताला उचला आणि मारवातीच्या मंदिराला घ्या त्या राणीला उचलून घेतला आणि मारवातीच्या मंदिराला घेऊन गेला फिरीतवर काढला आणि मारवातीच्या मंदिराला झोपाडून दिला हात पायला पांगूर लावला वैदगार लयना लवर बाहू लयना लवारी लयना लवर बाहू लयना लवारी धीरना धीरव बाई धीरना धीरजी राजाने पान उतार करना लावला काटावर सुद्धा ही कुत्राला तयार नाही राजा कोण गेला बाहू कोण गेला री धीरना धीर देव धीरना धीरजी राजा चकून गेला एक एक वैदगार लावला असा सगळा वैदगार चकून गेला इक उतरत नाही रे बाहू उतरत नाही येऊग यती व बाई येऊग यती धीरना धीर व बाई धीरना धीरजी
असा उपान उतार करून सगळा वैदगार थकून गेला. एकला सुद्धा काटा भर वैद ही उतरत नाही. मग राजाचा हुकूम झाला, कांदडे देसला जा. कांदडे देसचा वैदगार घेऊन येवार भाऊ घेऊन ये घेऊन येवार भाऊ घेऊन बोलाला लगार भाऊ बोलाला लगारी धीरना धीर देऊ धीरना धीरजी. सडे शिपाय सोडला मार्गाला लागला. जय जहा करता कांदडी देसला जावाला लगार भाऊ जावाला लगारी ये जावाला लगार भाऊ जावाला लगारी धीरना धीर देऊ धीरना धीरजी. कांदडे देसला गेला. कांदडे राजाला हुकूम केला. राजा याने तुम्हाला बोलवणार केला आणि इमानदारीला कासनी झोप लागली. तुला एरिया मला बी झोपना लागो बाई झोपना लागली झोपना लागव बाई झोपना लागली धीरना धीरव बाई धीरना धीरजी. तुम्हाला एरिया मला बी झोप बरी जा. मग आम्हाला आवाज चालत नाही. तर सगळ्यांनी जल दिसतात. कोणाला एरी आवाज काढू बाई आवाज काढली धीरना धीर देऊ धीरना धीरजी. कांदडी देसच्या राजाला हुकूम केला. राजाने बोलवणार केला. सगळा वैदगार घेऊन बोलवणार केला. राजा यांनी सगळा वैदगार बोलवना लवार भाऊ बोलवना लवद्री सतना योगर बरी धीरना धीरजी. सगळा वैदगार जमा केला आणि त्या बंगाल देशा याला ये बाळा काय तयार झाला झाला ना झाला म्हणा देवार सतयला मदिना रे अवधीर धीर नदी वैदगार लाईना लावला. कांदडे देस सोडला. जय करता मार्गाला चाल चाल बंगाल देस देसनार देस माझा देवार सतयला मदिनार अवधीर धीर नदी रवजी. जय करता बंगाल देसला याला मारवातीच्या पारावरती ये भन्नू काय जमा झाला झाला ना रे झाला म्हणा देवारती सतयला मदिनार अवधीर धीर नदी रवजी. मारवातीच्या पारावरती जमा झाला. कांदडी देसचा राजाने वैदगार सुरुवात केला. एक एक वैदगार लावला. काटा भर सुद्धा एक उतरत नाही. असा बंगाल देसचा कांदडी देसचा वैदगार सगळा थकून गेला गेला ना रे गेला म्हणा देवार सतयला मदिनार अवधीर धीर नदी
सगळा वैदगार थकून गेला राजाचा विचार झाला साधा सुधा सर्प याची करणी नाही म्हणून जात ना नाही बाई जात ना नाही ये जात ना नाही बाई जात ना नाही धीर ना धीर बाई धीर ना धीर आणि रेवले आणि देवले भाई बोलायला लागला अरे राजा आपल्या बंगाल मध्ये आलेला आहे या सोंदकाला म्हणे मांग होतात आम्ही काय ती देल नाही बंगाली राजाकडे चला आणि राजा न्याय देईल जर सोंदक मिळेल तर देणार नाही आमच्या दोन गिरस्ता बंगाला याला भाऊ बंगाला याला री ये बंगाला याला भाऊ बंगाला याला री धीर ना धीर देऊ धीर ना धीर साडे शिपाई सोडला आणि बंगाल देशामध्ये कानी कोपरा याला ये भाला काय गौस न करा काय गौस न करे नावाजी सत्यव गमंदे कर्मायव गमंदिनवली कानी कोपराला गौसन चालली धर्मशाळावरती गेला विलन बर बाळ काय बसेला बाळा बसेला नावाजी सत्यव गमंदे कर्मायव गमंदिनवली दोन्ही बाळ चला बोलायला लागला राजाने बोलवणा केला लहूलाई तुम्ही चाला बाळा चालण्या चालनावली देवरे सतीयव गमांदे कर्मायव गमांदिनवली दोन्ही बाळाला घेतला जयजहार करता मारवातीच्या मंदिराला राजा घेऊन गेले काय घेऊन गेला नावाजी सत्यव गमंदे कर्मायव गमंदिनवली मंदिराच्या पारावरती घेऊन गेला आणि त्या ठिकाणी रामरामी सलामी केला आणि बसून गेला बंगाली राजा बोलतो अरे बाळा तुम्हाला जर काही येत असेल तर एवढा प्रेत उठाडून द्या विलन वर्मा बाळ बोलतात आम्हाला काही येत नाही आम्ही साधा सुरा मानव आहेत आम्हाला एवढा खेळ काही जमत नाही काय जमत नाही नावाजी बाळ बोलायला लागे कर्मायव गमंदिनवली बंगाली राजा बोलता जर मला येत असेल तर कासाला मन मानपान विलन बाळ सांगायची मुडक्या तुडक्या ये आम्हाला पण पहिला हात वाचन द्या तर आम्ही मन उपाय करू जर हात वाचन देणार नाही काही जमणार नाही राजा बोलतो काय मागणार आहे धन दौलत सोन्या चांदी हिऱ्यामध्ये आपल्याला काही कमी नाही अति देव हात वाचना दिला दोघा राजाची हात वाचना दिला विलहन बाळ काय बोलायला बाळा बोलायला लागनावली सत्यव गमंदे कर्मायव गमंदिनवली विलन बाळ सांगा की जर मन हा पिरीत उठील तर हा पिरीत आमचा मन राहील
हाय पोराम शिवाय जाईल आणि तुम्हाला बंगाल देसना आणि कांदडी देसना झेंडा दोन्ही झेंडा मी तर घेऊन जाये मी तर घेऊन जाईल नावत बाळ बोलायला लागे कर्मायव गामावली बंगाली राजा सांगा काय हरकत नाही जरा हा प्रीत उठला तर हा पोर तुम्हाला देणार आणि या झेंडा देणार आणि जर उठणार नाही तर तुम्हाला पायशिव आणि बैल गाणामत पिळू तुम्हाला तेल पाडू आणि या बंगाल देशला आम्ही दिवाना लावू तुमचा दिवाना लावणार राजा बोलायला लागे कर्मायव गामावली विलन बर्मा बाळा बोलतो काय हरकत नाही जर रामावर एवढा खेळ जमणार नाही सामसा म्हणे तेलपाडा गाव नगरीला दिवा जाळा आणि जर मला पिरीत उठी जाईल तर आम्ही एवढा वस्तू घेऊन जाऊ एवढा राजाला वस्तू दिला राजा म्हणे बोलायला लागला रे बोला रे भाऊ धीरवा धीरव Yeah.